मुक्तीचा बनवा पुरी पेटला. ए प्रदीप काय झालं? आम्ही आहोत, रडायचं नाही. ही भीमाबाईची खोली आहे का नाही? का मी भीमाबाईचं नाव घेतल्यावर असं का पाहिलं माझ्याकडे? तू ओळखतो का भीमाबाईला? काय काय म्हणजे काय नातं आहे तुझं आणि भीमाबाईचं? एवढा का रडतोय भीमाबाईचे फोटोकडे बघून? बोल ना, कोण लागते ती तुझी? ताई. हा? ताई. मी बोलतो ना त्याच्याशी. तुला कसं बोलायचं कळत नाही, मूर्खपणा करू नकोस. तुम्हाला अक्कल शिकवायची नाही. बल्लू, तो जे बोलतो ना ते पण बोलणार नाही. तू जरा शांत बस. तू तर मला शिकवता काय तू जरा शांत बस. झालं तुझे कर काशी, तुला काय करायचं मग तू मागव ना. काय कळतंय का ते बोलतंय ते? डोकं खराब झाले नुसते. पण मला कळलंय तो काय म्हणे माहितीये. लग्नाआधीच भीमाबाईला जे पोर झालं ते बाळासाहेबांनी एका नोकरानी करवी मारून टाकलं. आणि या गोष्टीचा भीमाबाईंनी इतका धसका घेतला. शेवटी डॉक्टर म्हणले की भीमाबाईला जर या धसक्यातून बाहेर काढायचं असेल तर तिच्या पदरात एक बाळ आणून टाकावं. चहा नकोय मला. का? अहो घ्या की. माझ्यावरचा राग तर चहावर नका काढू. घ्या, गरमागरम आहे. शाली वहिनी, आता बलराम भाऊजी पण घरी नाहीत. खरं तर त्यांच्या वाटणीचा हिस्सा तुम्हालाच मिळायला हवा असं मला वाटतं. ये, तू आमचं बोलणं ऐकलं का? हा, ऐकलं नाही. अहो ऐकून आले आत्ता. कुणाला? कुणाला म्हणजे अर्जुनला. म्हणलं त्याला मी, बलराम भाऊजी नसले म्हणून काय झालं, शाली बहिणींना डबल हिस्सा मिळाला पाहिजे. मग काय म्हणले ते? तो म्हणला बलरामचं तर सोडच, आणि या वेळेला शाली बहिणींना पण त्यांचा हिस्सा मिळायचा नाही. काय? पण का? मी काय केलंय? अहो म्हणजे चिडलाय तो. आता बलराम भाऊजी कुणाला न सांगता एका अनोळखी माणसाला घरी घेऊन येतात. हे तुम्हाला माहित असूनही तुम्ही अर्जुनला नाही सांगितलं. चिडणारच ना. अर्जुन येतो कसं खपवून घेईल? नाही, पण खरंच मला काय माहित नव्हतं. असं कसं शाली बहिणी? अहो तुमचा नवरा तुम्हाला न सांगता एका परक्या माणसाला घरी घेऊन येतो आणि तुम्हाला माहित नाही? अगं खरंच शपथ. कोणाची शपथ घेऊ? नाही माहिती. काय वाटतंय, येते परत? चान्सेस कमी आहेत. माझे वडील आहेत, ते अलर्ट झाले असणार, गायब झाले असतील इथून. आता टेन्शन येते मला पण. घ्या, प्रदीप दादांना वाड्यावर घेऊन गेले होते. आणि या सगळ्याचा म्हणजे त्या प्रदीप दादांची काय संबंध असेल? कुठलं तरी संकट आपल्या जवळ येते असं वाटतंय आता. वहिनी, तू टेन्शन नको घेऊ.
हे बघ, मी इथं दबा धरून बसतो. इथं ज्या काय हालचाली होतील मी तुला सांगत जाईल. हा. तू भीमा सदनला जा. ये, मी तुला रस्त्यापर्यंत सोडायला येतो. मामा, अरे इथे काय करतोय तू? आता आलीस, तुझीच वाट बघत होतो. कुठे गेली होतीस? त्या विश्वंभरच्या मागावर होते. सॉलिड गेम्स. पण तो चोरीला गेला. एका अट्टल चोरानं चोरला तो. खा पांघरून. आणि तुला तर माहितीये आपल्या घरात अट्टल चोर कोण येते? करेक्ट, सावित्री. हे खरंय. हे बघ अर्जुन, मी फक्त अच्छा 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 अच्छा. सावित्री मॅडम, हा तोच कागद आहे का जो तुम्ही माझ्याकडे घेऊन आला होता? अच्छा, म्हणजे तुम्हाला त्यावेळी कळलं होतं का आपला अर्जुन आळ्या बैलाट आहे? ह्याचाच शोध घेत होता का तुम्ही? चला नाही का, परत ह्या घरात पाऊल ठेवायची हिंमत करायची नाही, कळलं? चल निघे बाया बायलाट. काय अर्जुनला धक्का मारलास तू? मग ये तुझ्यात तर आता हळू. ती माझी आई आहे. ये विश्वंभर, ही सुद्धा तुझी आई नाहीये. तू ना भीमाचं पोरेस नाही यांचं. रस्त्यावरून उचलून आणलंय तुला. आम्हालाच आमची लाज वाटते. रस्त्यावरच्या पोराला आम्ही आपलं मानलं. तुझा या घराशी आता काही एक संबंध नाही. मला मान्य आहे तुझा रक्ताचा नाहीये, पण तू काही पटीने जास्त प्रेम केलेस माझ्या. तू नाही लाभ करणार. तू माझी कृष्णाई आहेस. तू माझी कृष्णाई.